माहेरघर असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आज या ठिकाणी नामविस्तार दिनानिमित्त बहुसंख्येनं जनता या ठिकाणी आलेली आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठवाडा विद्यापीठातील नामविस्तार दिन आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की बहुसंख्येनं या ठिकाणी जनता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच विद्यापीठ आंबेडकर यांचं नाव हे विद्यापीठाला मिळावं यासाठी अत्यंत संघर्षमय लढा या ठिकाणी झालेला होता। आपण जर बघितलं तर 17 वर्ष जो संघर्ष होता या ठिकाणी अनेक आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण माझ्या पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी एक मशाल सुद्धा लावलेली आहे। ही मशाल एक क्रांतीचं प्रतीक मानलं जातं। या अनेक तरुण तरुणी आणि गावखेड्यातील जनतेने या ठिकाणी आपलं प्राणाची आहुती या ठिकाणी दिलेली होती आणि तो नामविस्तार दिनाचा दिवस म्हणजे 14 जानेवारी 1994 या दिवशी नामांतराची लढाई जमली। तुम्ही वाघासारखे जगा म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही। डॉक्टर बाबासाहेब जर बघितलं तर माझ्या पाठीमाग या ठिकाणी नामांतर शहीद स्तंभ आहे। गेल्या अनेक तरुणांनी आपल्या जीवाचं बलिदान या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी त्या ठिकाणी केलेली होती। आपण जर माझ्या पाठी बघितलं तर या ठिकाणी नामांतर आंदोलनाचा ठळक घटनाक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे। नामांतर शहीद स्तंभ आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची भव्य दिव्य या ठिकाणी कमान आहे आणि असंख्य जनसंख्येने जनता या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। काय नाव? गौतम आव्हाड। किती वर्षापासून या ठिकाणी तुम्ही आता जेव्हा नाव मिळालं तेव्हापासून म्हणजे काय सांगाल तुम्ही? काय नाही स्वाभिमानाचं जीवन आम्हाला बाबासाहेबांनी दिलं आणि नाव मिळालं म्हणजे आमच्या पिढ्याचं एकदम ज्या लोकांनी आहोती ज्या लोकांनी संघर्ष केला त्याचं चीज झालं असं मला वाटतं। गायक राजेश कुमार तुपे। काही नाही भरून येते जरा मन गदगदून येते कारण ज्या लोकांनी म्हणजे ज्या आमच्या बांधवांनी बाबासाहेब फक्त नाव विद्यापीठाला मला स्वतःचा विचार नाही केला, संसाराचा विचार नाही, परिवाराचा विचार नाही केला, म्हणजे डायरेक्ट जीव देऊन टाकला बाबासाहेबांसाठी। आज कुठेतरी त्यांचं स्मरण होतंय आणि त्यांच्या त्या बलिदानामुळे बाबासाहेबांना विद्यापीठ मिळालं, सहज मिळालं। 17 वर्ष संघर्ष करावा लागला तेव्हा पुढे बाबासाहेबांना आम्ही जेव्हा येतो दरवर्षी 14 जानेवारीला ऊर असा दाटून येतो, सगळे आनंद असतात। परंतु आम्हाला त्या लोकांची आठवण होती, शहीद गौतम वाघमारे, शहीद पोचराम कांबळे, शहीद जनार्दन मावाडे, भरपूर माता भगिनी पण त्याच्यामध्ये होता। तर त्या लोकांचं स्मरण होतं कुठेतरी। एकच गोष्ट मला बोलायची वाटते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की ही जी जनता समजा ही कुठेतरी आता एक झाली पाहिजे आणि याचं रूपांतर मतात झालं पाहिजे आणि एक दिवस आपली सत्ता आली पाहिजे बहुजनांची। म्हणजे जे लोक स्वतः जीवदान देऊ शकतात, मला प्रश्न पडतो की बाबासाहेबांच्या लोकांना मतदान कोण नाही करू शकत। इथून पुढे आपण बाबासाहेबांचं रक्त म्हणजे आंबेडकर कारण म्हणजे बाळासाहेब आंबेडकर। तर आपल्या समाजानं कुठेतरी आता बाळासाहेबांच्या पाठीमागे आता आलेले सगळे तशीच साथ बाळासाहेबांनी इथून पुढे द्यावी, सुजात आंबेडकर द्यावी अशी मी आपल्या माध्यमातून। एकंदरीत आपलं असं मत आहे की आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आपण प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे आपण उभा राहायला पाहिजे। हो बरोबर। कोणीने वागणार हाय प्रतिनाथ शेवट सांगतोय काय बुद्धाच्या शिकवणीने वागणार हाय बुद्धाचा मी पायिक होणार बुद्धाचा पायिक होणार हाय गड्या बुद्धाचा पायिक होणार हाय धम्माचा पायिक होणार हाय गड्या धम्माचा पायिक होणार हाय जय भीमाचा नारा हाय जय भीमाचा नारा हाय बाबासाहेबांचे पायिक हाय बाबासाहेबांचे पायिक हाय बुद्धाचे आम्ही पायिक हाय गड्या बुद्धाचे आम्ही पायिक हाय बुद्ध धर्मामध्ये दडलंय काय मानव मुक्तीचं औषध आहे रे मानव मुक्तीचं औषध आहे धम्माच्या मार्गात दडलंय काय
धर्माच्या मार्गात दडलंय काय समाज निर्मितीचं औषध आहे रे समाज निर्मितीचं औषध आहे छप्पनला मला धम्म दिला छप्पनला आम्हाला धम्म दिला अभिमानी आम्हाला धम्म दिला 22 प्रतिज्ञा सांगितल्या आहे रे 22 प्रतिज्ञा सांगितल्या आहे समाज निर्मितीचं औषध आहे रे समाज निर्मितीचं औषध आहे 22 प्रतिज्ञेचं महत्व काय 22 प्रतिज्ञेचं महत्व काय जुन्या चाली रीती सोडून द्या जुन्या चाली रीती सोडून द्या बुद्ध धम्माचे पायिक व्हा रे बुद्ध धम्माचे पायिक व्हा पहिली प्रतिज्ञा सांगते काय पहिली प्रतिज्ञा सांगते काय ब्रह्मा विष्णू आमचा देवच नाही त्यांची उपासना करणार नाही रे त्यांची उपासना करणार नाही प्रतिज्ञा सांगते काय प्रतिज्ञा सांगते काय